मला सख्खी बहीण नाही आहे, पण मला चुलत ज्या बहिणी आहेत त्या पण सख्ख्यापेक्षा कमी नाही आहे. काय नको ते बोलताना तसं नको आम्हाला ते. आपण बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला कशी आवडेल, त्याला ती टोचेल का हाताला. शेतीची कामं करून आम्ही सगळी एकत्र राहिलो. कोणाजवळ असा हात पसरायची कोणाची वेळ नाही. आपले भाऊ घरात रक्षण करतात, पण ज्या 380 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ज्या आई बहिणी हाय नमस्कार, रामराम मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. माझं नाव आहे अतिश पाटील आणि आपण बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला कशी आवडेल, त्याला ती टोचेल का हाताला. जर सॉफ्ट असेल तर हा तो घालेल. आणि राखी ही गोकुळाष्टमी आपली ज्या दिवशी असते, आपण रक्षा भाऊ हा राखी त्या दिवशी सोडतो. मग ती राखी तोपर्यंत टिकली पाहिजे. मग ती तशी त्या आवडीची, मग ती पसंत करून आणायची. मग तो येईल, कधी येईल, मग आपण तिथे जाणार. मग तो येईल, मग साफसफाईचा दिवस. तो लहान आम्ही शेतीची कामं करून आम्ही सगळी एकत्र राहिलो. कोणाजवळ असा हात पसरायची कोणाची वेळ नाही आली. कुठं कोणाला कामाधंद्याला कुठं नाही आम्हाला पाठवलं. जे आई वडील गेल्याच्या नंतर आमचे भावाहीच आम्हाला सांभाळलेले आहेत. जे माझे भावंड आहेत यांना सुखाशी राहू दे, दुसरं काही नको आम्हाला. आम्ही यांच्यावर कधी हात पण नाही पसरले, काही मागितलं पण नाही आजपर्यंत. माझा भाऊ तर माझ्यासाठी खूप एकदम स्पेशलच आहे, कारण आम्ही लहानापासून बघत आलोत एकमेकांना, लहानाचे मोठे झालोत. आमच्या पूर्ण काय असेल त्या आवडी निवडी, आमची भांडणं, आमचं काय रुसणं फुगवं काय असेल ते आमच्यासाठी, म्हणजे ते छोट्या छोट्या गोष्टींपासून आज एवढे मोठे आम्ही बघत आलो. तर आमच्यासाठी खूप मोठा हा एकदम रक्षाबंधनचा सण असतो. बरे, एकंदर तुम्हाला किती बहिणी आहेत? मला एकंदर बहिणी आहेत चुलत 9. म्हणजे चुलत आहेत, सखी बहीण नाही आहे. सख्खी बहीण नाही. माझ्या चुलत बहिणी मला खूप प्रेम करतात, पण सख्खी ती सख्खी असते. आणि सख्खी बहिणीबद्दल मी एवढंच बोलेन का जेव्हा जेव्हा माझ्या घरात माझी आई आजारी पडायची किंवा कुठल्या कारणास्तव घरात नसायची, तेव्हा मला त्या माझ्या सख्ख्या बहिणीची खूप मोठी कमी असल्याची वाटायची. मला वाटत होती की सख्खी बहीण ही असायलाच हवी. माझा भाऊ माझ्यासाठी तर एक अशी सपोर्ट सिस्टम आहे जी लग्नाआधी वेगळी होती आणि आता वेगळी आहे. लग्नाआधी तर असं होतं का हा तुझ्या ताटातलं घ्यायचं, माझ्या ताटातलं घ्यायचं, भांडण करायचं. पण आता असं झालं आहे की माझा भाऊ मला एक फोनही नाही केला तर असं वाटतं का त्यांनी मला कधीच फोन नाही केला आहे का, तो मला विसरला आहे का, आज रक्षाबंधन आहे मला त्याची आठवण येते का. ज्यावेळेस लग्नाच्या वयामध्ये त्या काळच्या मुली यायच्या ना, त्यावेळेस लग्न कसं करावं हा प्रश्न असायचा. मग आपला बाप जिवंत असला तर ठीक, आई जिवंत असली तर ठीक. तुमच्या लग्नाचा काळ कसा होता? आमच्या लग्नाचा काळ असा होता की माझ्या बाबा गेले अगोदर, नंतर आई होती, नंतर माझ्या भावाहीच आमचे कार्य व्यवस्थित पार पाडली. त्याने एकदाही फोन केला नाही तर वाईट वाटतं का, तो त्याच्या कामामध्ये गुंतलाय का, तो त्याच्या बहिणीला विसरलाय का, मग वाईट वाटतं. पण असं नाही आहे का आमच्यामध्ये ना ते नातं नाही. माझा सख्खा भाऊ एक आहे, पण मला 4 भाऊ आहेत. चौघांचेही तेवढेच प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. बरं, तुमच्या खोडकर भावाला तुम्ही कधी मारलंय का? हो, मारलंय. काय कारण? कारण मी साफसफाई करताना मला स्वच्छ सगळं असं लागतं, मी त्याला मध्ये आला की या गोष्टी राहून गेल्यात. आणि सगळ्यात जास्त तिची जेव्हा गरज वाटत होती माझी आई, जेव्हा समजा आमच्या घरात आम्ही 4 पुरुष आणि 1 स्त्री, तर स्त्री जेव्हा ती आजारी असायची, अंथरुणात वगैरे असायची, त्यावेळेला आमच्या घरात आम्हीच पुरुष आम्हीच स्त्री, त्यावेळेला आमचं घर अस्तव्यस्त होऊन जायचं. त्यावेळेला आमच्या घराला घर पण नव्हतं, कारण तेव्हा मला असं वाटायचं मनापासून की मला माझी बहीण हवी. यावेळेला माझी बहीण असती तर तिने आईची जागा घेतली असती. वडील वारल्यानंतर मुलाला वडिलांची जागा घ्यावी लागते, पण बहीण ही जन्मतःच आईची जागा घेण्यासाठी आलेली असते घरात, आणि ती तिची जागा खूप चांगल्या प्रकारे निभावते. बापाचं वरद असतं तुमच्या आयुष्यातून निघून गेला. मग लग्नामध्ये कुठेतरी वडिलांची कमतरता भासली का? भासले. ज्यावेळी कन्यादानाच्या वेळेला वडील नाही त्यावेळेला आम्हाला असं दुःख वाटले. पण नंतर आमचे भावाही जे आमचे केले ना कन्यादान. कसं आहे मित्र हो, माहिती आहे का, ज्यावेळेस एखाद्या मुलीचा लग्नाचा सोहळा असतो ना, तो आईवडिलांसाठी खास असतो. आणि अशा लग्नाच्या वेळेस जर आपल्या कन्यादानाला आपला बाप किंवा आई गैरहजर असेल तर तो सगळ्यात भावूक आणि दुःखद क्षण आपल्या मुलीच्या आयुष्यातला असतो. यांच्या वाटेला बापाचं वरद असतं लाभलं नाही कन्यादानाकरता, पण त्यांच्या भावांनी त्यांच्याकरता जे केलं ते बापापेक्षाही मोठं होतं. एक कर्तव्यदक्ष भाऊ कसे असावेत ते त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. पण अशी एखादी आठवण, किती आठवण झाल्यानंतर टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं? हो, अशी आठवण म्हणजे ज्या दिवशी माझी पाठवणी होती
मी निघाले घरातून आणि अशा आम्ही खूप भांडतो 2 बहिणी आणि मी लहान आहे पण तो पण लहान आहे, मी त्याच्यापेक्षा मोठी आहे. पण आठवण अशी आहे की तो निघताना मला एकच शब्द बोलला, ताई भाऊनी काही केलं ना तर त्याला मी येऊन मारेन, पण तू चिंता नको करूस, मी तुझ्या पाठीशी उभं आहे आणि तुला काही लागेल ना तर तू मला फोन कर. तो एवढा मोठा झाला की त्यांनी मला असा प्रश्न म्हणजे निघताना तो माझ्याशी असं बोलला, ते माझ्या अजूनही लक्षात आहे. तर बहीण या शब्दाचा अर्थ किंवा बहीण या नात्याला तुम्ही कसं सांगाल? बहीण तुम्ही बोलल्याप्रमाणे बहीण चुलती आहे आणि सख्खी, पण सख्खी ती सख्खी असते. बहीण या शब्दाची फोड माझ्या अर्थाने तरी अशी होईल, ब म्हणजे बंधन, ही म्हणजे हितचिंतक आणि न म्हणजे नैतिकता. बंधनात स्वतःला आपला अडकवून ती सांगते की दादा माझ्यासारख्या इतरही बहिणी तुला आहेत याची तू जाणीव ठेव. नैतिकता तीही सांगते जाताना की माझ्या आईवडिला तुला सांभाळायचं आहे आणि माझ्या आईवडिलांना प्रेम तुला द्यायचं आहे. या तिन्ही गोष्टींची जाण करून देण्यासाठी ती वारंवार आपल्या घरी आपल्याला भेटायला येत असते. म्हणजे त्यांचा एक काळ असा होता की त्याने जर दिवसभर काम केलं नाही ना तर त्यांच्या पुढे रात्रीचं एक अन्नाचं ताट देखील आलं नसतं. अशा प्रसंगातही त्यांनी नाती सांभाळली, अशा प्रसंगातही त्यांनी नात्यांना जपलं, त्यांनी कधीच पैशांचा विचार केला नाही. पण आता आपण बघतो की समाजामध्ये आमाप पैसा आलाय आणि आमाप पैशापुढे नाती झुकलीत असं वाटतंय का? आपण सुरुवातीपासून गेलो तर पहिली आपली घरं होती लाकडाची, नंतर आली ती मातीची नंतर झाली भिंतींची, भिंतीनंतर झाली ती स्लॅब नंतर प्रत्येकाने बंगले. त्यांचा व्यास एवढा मोठा आहे की अमाप आहे, पण त्यामध्ये माणुसकीचा व्यास कुठेतरी खुंटलाय किंवा कमी झालाय असं मला वाटतं. ज्या दिवशी माझं कन्यादान झालं त्या दिवशी माझ्यासाठी तो दिवस खूप एकदम अनमोल होता. आता लांब जाणार होतं म्हणून तो माझ्यासाठी कुठंतरी एक कोपऱ्यात जाऊन खूप असा रडत होता. तो दिवस माझ्यासाठी खूप एकदम अनमोल शेवटपर्यंत असं राहील. बरं, त्याला कोपऱ्यात रडताना पाहून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी? हो, कारण की लहानाची मोठी झालो त्याच्यानंतर आम्ही दोघंजण वेगवेगळे, मी माझं आता सासरी जाणार होतं. मी म्हणेन की सगळ्यात मोठा अलंकार परमेश्वरानं या भूतलावर पाठवला आहे बहीण भावाच्या रूपानं. काय आहे माहिती आहे का, जगामध्ये असंख्य नाती आहेत, पण या असंख्य नात्यांना गोड करणारं नातं बहीण भावाचं. तुमच्या पिढीमध्ये ज्यावेळेस पैसा नव्हता ना त्यावेळेस तुम्ही एकमेकांची भांडणंही केलेली आहेत, मारही खाल्लेला आहेत, भावा बहिणीनं एकमेकांची लाड देखील केलेले आहेत, सगळं केलंय. पण आताच्या घडीला असं काय समाजामध्ये झालंय की पैसा आल्यानंतर भावा बहिणीच्या नात्यामध्ये तूट झाले? काय वाटतं? लहानापासून मोठे होतो आपण, परत त्याच्यानंतर कुठं वयात आल्यावर आपण एकमेकांना जीव लावतो. त्याच्यानंतर लग्न होतं बहिणीचं, नंतर ते प्रॉपर्टीचं विषय निघतो. मग ते प्रॉपर्टीचं विषयावरून बहिणीला पण तेवढाच अधिकार असतो, भावाला पण असतो. पण आता कसं निघालंय, सगळा हिस्सा असे मागून घेतात बहिणी, का नात्यामध्ये असं दरारा पडतो. पैसा कोणाला नको आहे, सर्वांना हवा असं वाटतं. कोणाला जर का 1 करोड रुपये दिले तर कोण नको बोलणार आहे का? बोलेलच ना, मलाही पाहिजे पैसा. पण जर का त्या पैशामुळे आपल्या बहीण भावाचं नातं जर का तुटत असेल तर त्या पैशाचा काय मोल आहे? आपल्या घरामध्ये जर का करोडो संपत्ती आहे आणि तो पैसा जर का खर्च करायला आपल्या घरातली नातीच नसेल आणि बहीण भावंडच नसतील तर मग त्या नात्याचा काय उपयोग आणि त्या पैशाचाही काय उपयोग आहे? मग मला तर असं वाटतं पैसा नात्यामध्ये हा आलाच नाही पाहिजे. आणि आपलं नातं जर का टिकवायचं असेल तर त्या पैशावर नाही, आपल्या दोघांमधल्या बहीण भावाच्या प्रेमा तर ते नातं टिकलं पाहिजे. आपल्या मनाच्या गाभाऱ्याचा विचार करणारी, आपल्या सुखदुःखांना सामावून घेणारी एक बहीण म्हणजेच मैत्रीण असते. आजच्या घडीला मी डायरेक्ट हे असं जे आता बोललो की घराचा व्यास वाढलाय पण नाती कुठेतरी खुंटलीत, त्याचं एकमात्र कारण म्हणजे पैसा. हल्ली खूप पैसा आला लोकांना. काही भाऊ स्वतःहून बहिणीला सांगतात की तुला पैसे घे, जे आले ते आपलं नातं टिकू दे. पण काही बहिणी हिस्सा भांडून मागतात. तर या गोष्टीमुळे काही वेळेला असं वाटतं की ते नातं खराब होत चाललं आहे पैशामुळं. पहिले जे नातं होतं जेव्हा पैसा नव्हता तेव्हा नाती होती, आता नाती राहिली नाही आहेत. समाजामध्ये काही अशी उदाहरणं आहेत, त्यांच्याकडे जर पाहिलं ना तर भाऊ सांगतो की माझ्याकडे आहे ना त्याच्यातलं तुला काही घे. बहीण पण सांगते दादा अरे तुझ्याकडे जे आहे ना ते तुला राहू दे, मी समाधान आहे, फक्त आपलं नातं अबाधित राहिलं पाहिजे. तर काही नाते अशी आहेत की पैशांपुढे झुकलेत आणि भावा बहिणीची ताटातूट झाली. बहीण भावाच्या घरी राखी बांधायला येत नाही आणि भाऊ बहिणीच्याकडे भावीच करायला जात नाही. एका तरुणात जर पैसे ठेवले आणि एका तरुणात नातं ठेवलं तर नात्यांचं पारडं हे कधी वजन असलंच पाहिजे. पैसे हे काला तरी संपून सुद्धा जातील पण नातं कधी संपत नसतं आणि वाईट काळात आपल्याला नातंच आपल्याला खूप जास्त मोठी ताकद देते. त्याच्यामुळे प्रत्येकाने पैशाच्या मागे न धावता आपलं भावा बहिणीचं नातं टिकून ठेवा. शेवटच्या अंत्यदर्शन यात्रेचं जे असतं ना त्याची तयारी तो करतो. बरं, त्याही पलीकडे खांदे द्यायला पैसे येत नाहीत,
खांदे द्यायला आपलेच नातेवाईक येतात. मग कितीही वाद असले ना तरी तो माणूस खांदा द्यायला येतोच. आपल्याला जावंच लागतं, आपल्याला नातं निभावावं लागतं. तर गरज भागवणारा हा पैसा जर नात्यांच्या मध्ये येत असेल किंवा नात्यांच्या आड येत असेल किंवा बहिणीची पायरी बंद होत असेल किंवा भावाची पायरी बंद होत असेल, त्याचं कारण जर पैसा ठरत असेल तर याचा कुठंतरी समाजाने विचार केला पाहिजे. आम्हाला काही वाटत नाही. आमचे भावही जसं आम्हाला जे पाळले आहेत त्या स्थितीतच आम्ही आहोत. आमचे भाव आम्हाला दरवर्षी प्रेमाने आमच्या इथं भाऊबीजेला येतात. आम्ही पण प्रेमाने त्यांच्या इथं राखी बांधायला येतो. आम्ही कधी दुःखाचं असं हे काही नाही, भांडणं नाही केलेले आहे. खुशीने ते पण येतात, आम्ही पण येतो, प्रेमाने येतो. म्हणजे असं आमचा कधी वाद झालेला नाही आहे. पैशासाठी हे नाती तर तुटलेले आहेत, पण पैशापेक्षा आपण माणसं जपायला शिकायला पाहिजे. माणसं ही पहिली श्रेष्ठ आहेत. पैसा काय कधी पण येऊ शकते, कधी पण जाऊ शकते. पैशाचा मोल कधी करू शकत नाही. माणसं जपायला शिका. बहिणींच्या बद्दल एवढंच बोलेन का समाजात प्रत्येक फिरणारी स्त्री ही आपली बहीण मानण्याची आपल्याला ताकद ही महाराजांनी 350 वर्षापूर्वी दिलेली, जी रूढी आपण आपल्या आयुष्यात वाढवली पाहिजे. आपण जर महाराजांचं ते शिकवण जर आत्ता लक्षात ठेवलं तर समाजातील कुठली स्त्री ही असुरक्षित राहणार नाही आणि त्याची शिकवण प्रत्येकाने आपल्या घरातल्या मुलाला दिली पाहिजे. कल्याणच्या खजिन्याची लूट झाली होती ना, त्या कल्याणच्या खजिन्यासोबत सुभेदाराची एक सून आणली. मावल्यांना असं वाटलं नंतर हा नजराणा दिला तर महाराज खुश होतील, पण महाराजांनी त्याच्यावर खुशी जाहीर केली नाही तर त्यावर दुःख व्यक्त केलं की परक्याची स्त्री देखील माते समान असते, तिला देखील चोली बांगडी करून परत पाठवली गेली पाहिजे. ही भावना जगातल्या सर्वोत्तम राजाने या संपूर्ण जगाला दिली आणि म्हणूनच जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला एक वेगळा असला पाहिजे. ही भावना आपण मनामध्ये ठेवली पाहिजे. त्यांनी नाचगाणं केलंय, पण या जगामध्ये असा एकच राजा झाला ज्यांच्या दरबारामध्ये स्त्री कधीच नाचली नाही किंवा नाचवली गेली नाही. परस्त्रीचा आदर हा माते समानच झाला पाहिजे, ही शिकवण राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. तो विचार, तो वारसा पुढे आपण जपला पाहिजे. जय शिवराय. आपले भाऊ घरात रक्षण करतात, पण ज्या 380 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी ज्या आई बहिणींची रक्षा केली त्या शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. काय मग मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ? आवडली का? बरं, काही आठवणी जागरूक झाल्या असतील आपल्या लहानपणीच्या बहीण भावाच्या, मारामारीच्या गप्पा गोष्टी असतील, रुसवा फुगवा असेल, राग रुसवा असेल, या सगळ्या गोष्टी आठवल्या असतील. ज्यांना बहीण नाही ना त्यांना बहिणीची किंमत कळाली असेल, ज्यांना भाऊ नाही त्यांना भावाची किंमत कळाली असेल, आणि ज्यांच्याकडे बहिणी आहे, ज्यांच्याकडे भाऊही आहे पण त्यांचा वादामुळे ते एकमेकांपासून लांब गेलेले आहेत ना, अशानं देखील आपल्या चुकीची जाणीव कुठेतरी मनामध्ये झाली असेल. अजून एक विषय सांगायचा आहे की तुम्हाला एखादा विषय जर आम्हाला सुचवायचा असेल, कुठल्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल, पाहायला आवडेल, तर तो विषय देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपण नक्कीच त्याचा विचार करून येणाऱ्या काही विशेष भागांमध्ये तो विषय हाताळण्याचा प्रयत्न करू. तेव्हा पाहत रहा विचार, चर्चा आणि बरंच काही, आणि सबस्क्राईब करा अँकर आतिश पाटील हे माझं चॅनल, आणि आपल्या मराठी माणसाला, आपल्या हक्काच्या माणसाला सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद.